नमस्कार माता भगिनींनो. आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो फक्त महिलांसाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी विचार करायला लावणार आहे. तो विषय म्हणजे महिलांनो सावधान व्हा. आधुनिकतेच्या नावाखाली आपला वंश बुडत चाललाय, त्याला सावरा. हो, खरंच सावरा. आजच्या काळात महिला स्वतंत्र आहेत, आत्मनिर्भर आहेत. हे खरंच अभिमानास्पद आहे. पण या स्वातंत्र्याचं रूपांतर जेव्हा आंधळ्या आधुनिकतेत होतं ना, तेव्हा संस्कार, कुटुंब आणि वंश यांची मुळं हादरायला लागतात. सोशल मीडियावर परफेक्ट लाईफ दाखवण्याच्या नादात खरी जीवनमूल्य मागे पडत आहेत. घरातली आई, बहीण, पत्नी या सगळ्यांची भूमिका आता फॅशन आणि फॉलोअर्समध्ये हरवतीये. संस्कारांच्या जागी ट्रेंड आला आणि कुटुंबाच्या जागी क्लब आलाय. वाईट वाटते असं पाहून. पूर्वीच्या स्त्रिया कुटुंबाचा कणा होत्या. त्यांच्यामुळेच घर चालायचे, वंश वाढायचा, संस्कार टिकायचे. आजच्या स्त्रिया सक्षम आहेत, पण अनेकदा आधुनिकतेच्या आहारी जाऊन आपली ओळखच हरवून बसतात. स्वातंत्र्य आणि संस्कार यात समतोल राखणे हेच खरे शहाणपण आहे. महिला शक्ती म्हणजे केवळ फॅशन नाही, ती संस्कारांची वाहक आहे. ती घर सजवते, समाज घडवते आणि पुढच्या पिढीला आकार देते. जर तीच दिशाहीन झाली तर संपूर्ण वंश डगमगतो. आधुनिक व्हा, पण आपल्या मुळांचा विसर पडू देऊ नका. जगासोबत चालणं गरजेचं आहे, पण स्वतःच्या संस्कारांची पायाभरणी विसरणं नाही. कारण आधुनिकता तेव्हाच सुंदर वाटते जेव्हा ती संस्कारांच्या चौकटीत नटलेली असते. आपल्या मुलांकडे लक्ष द्या, त्यांना सुसंस्कृत बनवा. म्हणूनच सांगते की महिलांनो सावधान. आधुनिकतेच्या नावाखाली आपला वंश, आपली संस्कृती आणि आपले मूल्य बुडू देऊ नका. कारण घराचा पाया स्त्री असते आणि पाया हलला तर संपूर्ण इमारत कोसळते. जर तुम्हाला हा विचार पटला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी पुढाकार घ्या. जय हिंद.